राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। साताऱ्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांकडून अतिक्रमण करण्यात आले। किरीट सोमय्याने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। जिल्ह्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशनची गरज आहे अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे। पृथ्वीराज चव्हाणांना पुन्हा भाजपाने धक्का दिलाय। भाऊसाहेब ढेबे यांनी भाजपात प्रवेश केला। यावेळेस भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांची उपस्थिती होती। नगराध्यक्ष पदामागे केसरकरांची ताकद आहे। नारायण राणे, रवींद्र चव्हाणांमुळेच नगराध्यक्ष झालो, बाकी कुणाचा काहीही संबंध नाही असं म्हणत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिले। धनंजय मुंडे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळलेले आहेत। जरांगे यांच्या बाबत कसलाही आकस नाही, आमदार धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केले आहे। जरांगेंवर मुंडेंनी खोटारडेपणाचा आरोप केलाय। जरांगे हिम्मत असेल तर आमने सामने या असं थेट आव्हान धनंजय मुंडेंनी केलेलं आहे। धनंजय मुंडेंनी जरांगेंवर निशाणा साधलाय। जरांगे मुख्यमंत्र्यांना मारण्याची भाषा करतात। अंतरवाली सराठीमुळे दोन समाजामध्ये अंतर पडले। प्रकरणाची सीबीआय चौकशी झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय। धनंजय मुंडेंवर मोक्का लावा, जरांगेंच्या हत्येचा कट रचणं मोठा गुन्हा आहे। धनंजय मुंडे आमदारकीचा तत्काळ राजीनामा द्या अशी मागणी मराठा आंदोलक योगेश केदार यांनी केली आहे। माझ्या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडे आहेत असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। तर भाऊबीजेच्या दिवशी हत्येचा कट केला असून कांचन आणि बढे यांना सुपारी दिली असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय। जरांगेंना झेड+ सुरक्षा हवी आहे। जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी संतप्त प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी दिली आहे। सुपारीबाज पोरांना पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांची प्रकरण माहिती आहेत असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय। मनोज जरांगेंची नार्को चाचणी करा अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। अजित पवार या प्रकरणामध्ये लक्ष घाला, जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे साकडं घातले। धनंजय मुंडेंची तक्रार केली आहे। धनंजय मुंडे यांची मराठ्यांवर हेरगिरी सुरू आहे असाही आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। धनंजय मुंडे यांच्यावर हा आरोप केलाय। चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून मुरलीधर मोहोळ हे सुद्धा पाटील यांच्या सोबत होते। तर धंगेकर आरोप प्रकरणी पाटील आणि मोहोळ पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पालकमंत्री इच्छुक नसल्याने युती झाली नाही असा आरोप दीपक केसरकर आणि नितेश राणे यांच्यावर केला। युतीसाठी उदय सामंत आणि मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, रवींद्र चव्हाण यांना सुद्धा भेटलोय असंही केसरकर यांनी म्हटलंय। कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे। मेळाव्याच्या माध्यमातून सतेज पाटील आक्रमक झालेत, तर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून मुलाखतीसाठी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित आहेत। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी शरद पवार गट आग्रही असल्याचं बघायला मिळतंय। जमीन व्यवहारामध्ये माझा राजीनामा घेतला, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य केलंय। उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा चौथा दिवस आहे। अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार असून दुपारी कळमनुरी तालुक्याला ते भेट देणार आहेत। भाजपा आमदार संजय केणेकर यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यामुळे आचारसंहितेचा भंग होतोय असं संजय केणेकर यांनी म्हटलंय।
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तटकरेंची आज बैठक पार पडणार आहे। वरळी डोममध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे। खासदार कल्याण काळे यांनी मुख्यमंत्र्यांना जरांगेंच्या सुरक्षेसाठी पत्र लिहिले। जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटाची SIT मार्फत चौकशी करावी, शासनाने तत्काळ कठोर आणि पारदर्शक कारवाई करणं अत्यावश्यक आहे, असं देखील त्यांनी या पत्रात म्हटलं आहे। अबू आझमी वंदे मातरम गीत गायनात सहभागी व्हा असं आवाहन भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी केलं आहे। अंजली दमानिया महसूल मंत्र्यांना भेटणार आहेत। पार्थ अजित पवारांच्या विरोधात दमानिया ही तक्रार करणार आहे। स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये होणाऱ्या 4ही नगरपालिका निवडणुकांसाठी निवडणूक प्रभारी म्हणून आमदार परिणय फुके यांची नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे। आता घेऊया शहरातील महत्त्वाच्या बातम्यांचा